हा फ्लफी पिझ्झा आम्ही मैद्यापासून नाही तर गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे. नमस्कार मंडळी, रसोई टेक किचनमध्ये मी तुमचे हार्दिक स्वागत करत आहे. हा पिझ्झा बनवण्यासाठी आपण प्रथम एका बाउलमध्ये थोडं पाणी घेऊन त्यामध्ये थोडी साखर अशी विरघळून घ्यायची आहे. त्यामध्ये 1 चम्मच अशी ईस्ट घ्यायची आहे. ती तुम्हाला कुठेही बेकरीमध्ये किंवा ग्रोसरी शॉपमध्ये तुम्हाला मिळून जाईल. ते थोडा वेळ झाकत ठेवायची म्हणजे 10-15 मिनटं. त्यानंतर ते असं फर्मेंट होतं. फर्मेंट झाल्यानंतर आपण जे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्या गव्हाच्या पिठामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे आणि मस्त असं पीठ असं त्याचं पूर्ण मळून घ्यायचं आहे. हे मी 2 कप असं पीठ घेतलेलं आहे. असं थोडं थोडं पाणी टाकत हे असं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. जसं आपण नेहमी कणिक मळून घेतो त्याच पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, पिझ्झा हा 10व्या शतकातला पदार्थ आहे. जो राणी मार्गरिटाच्या सन्मानार्थ हा पिझ्झा आहे, जो मार्गरिटा पिझ्झा म्हणून ओळखला जातो. हा गरीब लोकांसाठी खरं तर लोकप्रिय प्रसिद्ध पदार्थ होता. पण नेपल्स शहरात आधुनिक पिझ्झाचा जन्म झाला आणि टोमॅटो चीज व विविध टॉपिंगमुळे तो जगभर लोकप्रिय झाला. असा आहे पिझ्झाचा इतिहास. तर आपण आता इथे फक्त गव्हाच्याच पिठाचा बनवतो आहे, कारण की आपल्याला हेल्दी पिझ्झा खायचा आहे. म्हणून आपण गव्हाच्या पिठापासून बनवतो आहे. त्यासाठी आपण आता जो डो बनवून घेतला आहे तो असा व्यवस्थित ज्या पद्धतीने मी मळत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला मळून घ्यायचा आहे. तो जेवढं तुम्ही जास्त मळाल तेवढ्याच त्या पद्धतीने तो चांगला आणि मऊ आणि असं मस्त असं लुसलुशीत होईल. हे पीठ असंच तुम्हाला मळायचं आहे जसं मी मळत आहे. म्हणजे आतमध्ये परत बाहेर ओढायचं, परत आतमध्ये घ्यायचं, परत बाहेर ओढायचं आणि आतमध्ये घ्यायचं. अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, लाईक आणि शेअर पण करत जा आणि कमेंटही करत जा. थोडंसं प्रोत्साहन मिळतं आम्हालाही. त्यानंतर हे पीठ मळल्यानंतर तुम्ही एक असं भांडं घ्यायचं आहे ज्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला हे गरम ठिकाणी ठेवायचं आहे. तर मी कुकरमध्ये ठेवलेलं आहे. थोडंसं तेल तुम्ही वरती ग्रीस करून घ्या आणि कुकरमध्ये याला घट्ट झाकून ठेवा. तुम्ही ओव्हनमध्ये ठेवू शकता तुमच्याकडे ओव्हन असेल तर. पण हे थोड्या वेळ तुम्ही 1-1.5 तासासाठी ठेवायचं आहे. 1-1.5 तासानंतर हे जे पीठ आहे मस्त असं फुलून येतं. आता हे तुम्हाला मस्त असं बाहेर काढायचं. बाहेर काढल्यानंतर याच्यातली जी हवा आहे ती पूर्ण काढून घ्यायची. त्यासाठी असा हात मारायचा म्हणजे पंक्चर होते ती. आणि नंतर हे पीठ असं तुम्ही बाहेर काढून घ्या. बाहेर काढल्यानंतर त्यावर तुम्हाला थोडंसं बटर टाकायचं आहे. बटर तुम्ही तूपही टाकू शकता. मी बटर टाकलं आहे थोडंसं. ते बटरने व्यवस्थित परत त्याला थोडंसं 5-10 मिनटं परत असं मळून घ्यायचं आहे. मळल्यानंतर त्याचे 2 भाग करा. तुम्हाला एका याच्यात तुम्हाला मोठा बनवायचा असेल तर मोठं बनवा. मी ते लहानच बनवलेलं आहे. तर मी एक छोटी प्लेट घेतली, तिला ग्रीस करून घेतलं, त्यावर थोडंसं पीठ टाकलं आणि हा पिझ्झा असा व्यवस्थित असा थापून घेतला आहे. व्यवस्थित तुम्ही थापून घेताला आणि तुमच्याकडे पोकच्या साहाय्याने त्याला असं मस्त असं डिझाईन करा तुमच्या पद्धतीने. मीच बनवलेला पिझ्झा आहे, मैद्याचा नाही तर गव्हाच्या पिठाचा. म्हणजेच डाएटवाल्यांना परवानगी आहे. चीज आहे, टॉपिंग आहे, पण गिल्ट नाही. बाहेरच्या पिझ्झासारखीच चव. फरक इतकाच, हा खाल्ल्यावर मन खुश होतं आणि पोटही रडत नाही. आता काय करा तुम्ही, या डोवरती तुम्ही मस्त असं तुमच्याकडे मेयोनीज असेल, मेयोनीज असं पूर्ण लावून घ्या. नंतर सॉस आणि पिझ्झा सॉस दोन्ही मिक्स करून असं पूर्ण या पद्धतीनेच लावा. त्यानंतर तुमच्याकडे चीज तुम्ही आणून ठेवा, कारण की चीजशिवाय हा पिझ्झा अपूर्ण असतो. चीज तुम्ही असं मस्त किसून घ्या. तुम्ही मॉझरेला चीजही टाकू शकता. माझ्याकडे मॉझरेला चीज नव्हतं म्हणून मी क्यूबवाले चीज असं किसून टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याकडे जे जे व्हेजीज आहेत ते सर्व असं टॉपिंग म्हणून असं टाकून द्या. मस्त डेकोरेट करा आणि परत त्यावरून चीज तुम्ही असं किसून घ्या आणि एका कढईमध्ये थोडं मीठ टाकून असं बेकिंग करायला ठेवा. जसं आपण केक बेक करतो त्याच पद्धतीने ठेवा. अगदी 25 मिनटामध्ये पिझ्झा आपला हेल्दी पिझ्झा रेडी होतो. तुम्ही बघू शकता मी कापलेला आहे, तो कसा दिसत आहे. मस्त फ्लफी पण दिसतोय आणि त्याची लेयर बघा किती मस्त झालेली आहे. खा, पिया, मजा करा आणि रसोई टेक किचनला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.